असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. यावर्षी पाऊसकाळ कमी झाल्यामुळे आपण पाहू शकतो बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत दुष्काळाची परिस्थिती झालेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवलं जातं, मात्र पनवेल तालुक्यामध्ये पनवेल जे शहरासह अनेक गावांना पाणी पुरवलेलं आहे. वान धरणामध्ये आपण पाहू शकतात या ठिकाणी 52% पाणी शिल्लक असल्या आहे आणि त्यामुळे आता पनवेलला दिलासादायक बातमी आहे. आपण पाहू शकतात की आपण नगरपालिकेचा ढसाळ कारभार असल्यामुळे पनवेल शहराला 5 दिवसात पाणी सोडण्याची सांगितलं जातं, मात्र पण ॲक्च्युअली तसं होत नाहीये. 6 ते 7 दिवसाला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे आता नागरिकांनी हैराण झाले वैतागले येतं. या ठिकाणी आपण पाहू शकतो की संपूर्ण शहराला पाणी पुरवणाऱ्या नागापूर धरणामध्ये नागापूरसह 17 ते 18 गावांना खेडेगावांना पाणी पुरवलं जातं. या नागापूर धरणामध्ये आपण पाहू शकतो की 52% पाणी शिल्लक आहे. केवळ फक्त नगरपालिकेच्या ढसाळ कारभारामुळे लोकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे आता तात्काळ असं नियोजन लावून नागरिकांना पाणी देण्यात यावं असं नागरिक करत आहेत. त्यामुळे पासून विकास वाघमारे, संभाजी मुंडे, TV9 मराठी, बीड. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.